ज्या लोकांना असं वाटतं ना की टॉपर्स किती लकी आहे, त्या लोकांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही नशिबाच्या भरोशावर बसलेले असता ना, त्यावेळी हे टॉपर्स लोक पुस्तक घेऊन बसलेले असतात. नमस्कार, मी सोना मॅम. कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की ॲव्हरेज मार्क्स पासून गुड मार्क्स पर्यंतचा प्रवास अगदी सोपा, सहज आणि सुलभ कसा करायचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकदम सोप्या टेक्निक्स की जेणेकरून तुम्ही जो स्टडी केलाय तो तुम्हाला दीर्घकाळपर्यंत कसा लक्षात राहील. आजच्या या टेक्निक्सचा वापर करून आणि ज्या स्मार्ट टिप्स सांगणार आहे त्याचा वापर करून तुम्ही जो स्टडी करता तो तुम्ही दीर्घकाळपर्यंत लक्षात ठेवू शकता आणि तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा काहीतरी वेगळं क्रिएट करू शकता आणि तुम्ही जो अभ्यास कराल तो तुम्हाला दीर्घकाळपर्यंत लक्षात राहून तुम्ही खूप छान यश मिळवू शकता. तर अशा कुठल्या टेक्निक्स आहेत, तर अशा किती टेक्निक्स आहेत आपल्याकडे? 5. पहिली टेक्निक आहे फर्स्ट रीडिंग, दुसरी टेक्निक आहे स्मार्ट नोट्स, तिसरी आहे ऍक्टिव्ह रीडिंग आणि चौथी आहे क्रिएट युअर ओन स्टडी, पाचवी आहे स्पेस्ड रिवाइज म्हणजेच रिव्हिजन. आता पहिल्यांदा आपण काय बघितलं की फर्स्ट रीडिंग म्हणजे काय? तुम्ही एकदा वाचा, तुमच्या एवढं काही लक्षात येणार नाही. तुम्ही दुसऱ्यांदा वाचा, तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की नक्की चॅप्टरला तुमच्या म्हणायचे काय. तुम्ही तिसरं रीडिंग करा. तिसरं रीडिंग केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होतील. आता एवढं तर तुमचं झालं. आता तुम्ही जायचं पुढच्या स्टेपमध्ये. पुढची स्टेप कुठली आहे आपली? शॉर्ट नोट्स. म्हणजेच काय, तर तुम्ही जे वाचलेलं आहे त्याचं काय करा, एक माइंड मॅप क्रिएट करा. आता माइंड मॅप क्रिएट कसं करायचा म्हणजे की नक्की ह्या चॅप्टरमध्ये किती पॉईंट्स आहेत, कोणाच्या रिलेटेड कोण आहे, कोणाच्या टाइप्स कोण आहेत, त्याच्यानंतर ह्याच्यात कुठला पॉईंट्सला इम्पॉर्टन्स आहे, कुठला पॉईंट्स डीपमध्ये केला पाहिजे, कुठला पॉईंट्स ठीक आहे ॲव्हरेज आहे की जो जास्त एक्झाममध्ये विचारला जाणार नाही, ह्या सगळ्याचा तुम्ही ओव्हरऑल स्टडी करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला जे पॉईंट्स आहेत त्याच्या नुसतं म्हणजे जे पॉईंट्स लिहिलं की त्याच्यावरनं लक्षात आलं पाहिजे की याला नक्की म्हणायचं काय. तिसरी स्टेप आहे आपली ऍक्टिव्ह रिडिंग. आता तुम्ही पहिल्यांदा व्यवस्थितपणे वाचलेला आहे, 3 वेळा वाचलेला आहे, प्लस शॉर्ट नोट्स वाचलेला आहे, म्हणजे तुमचं बऱ्यापैकी लक्षात आलेलं असणार आहे. आता पुढची स्टेप ऍक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय, तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थितपणे चॅप्टर वाचा. आता हा चॅप्टर वाचल्यानंतर तुमच्या बऱ्यापैकी तो चॅप्टर तुमच्या डोक्यात फिट झालेला असेल की नक्की ह्या चॅप्टरमध्ये आहे काय, याला म्हणायचं काय आणि आपल्याला गरजेचं काय आहे. हे सगळं रीडिंग व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप कुठली आहे, तर पुढची स्टेप आपण सांगितलेली आहे की क्रिएट युअर ओन स्टोरी. म्हणजेच काय करायचं, आता जस्ट इमॅजिन आपल्याकडे पोलिनेशन पॉईंट आलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्ही तुमची स्टोरी कशी क्रिएट केली पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पोलिनेशन पॉईंट आहे. तर पोलिनेशन म्हणजे काय असतं की एका ट्रीकडून दुसऱ्या ट्रीकडे काय झालेलं असतं, पोलन ग्रेन ट्रान्सफर झालेले असतात. पण ह्या पोलिनेशनचे 2 प्रकार असतात मेन. पहिला कुठला असतो, सेल्फ पोलिनेशन, दुसरा असतो क्रॉस पोलिनेशन. हे मला कुठून लक्षात आलं, तर माझ्या नोट्स कडून लक्षात आलं. ओके, आता ह्याला लक्षात कसं ठेवायचं? पोलिनेशन म्हणजे काय, एका ट्री कडून जे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात दुसऱ्या ट्रीकडे, पण त्याचे 2 टाईप आहेत. सेल्फ पोलिनेशन म्हणजे काय आपण सांगितलं की जस्ट इमॅजिन, तुम्ही काय लक्षात ठेवायचं, सेल्फ पोलिनेशन म्हणजे तेच झाड ज्याच्यात काय होतं की त्याच झाडाचे पोलन ग्रेन त्याच झाडात ट्रान्सफर होतात. म्हणजेच काय, आपल्या घरातली सख्खी बहीण म्हणजे आपणच आपल्या घरातल्या सख्ख्या बहिणीला बहीण मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय आपण सांगितली, क्रॉस पोलिनेशन. क्रॉस म्हणजेच काय, तर की पोलन ग्रेन एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत ट्रान्सफर होतात. म्हणजेच काय, आपण एखाद्याला दुसऱ्या म्हणजे एखाद्या मुलीला आपण मानलेली बहीण म्हणतो. म्हणजेच काय, जी घरातली आपली बहीण आहे त्याला आपण काय बोललो, सेल्फ पोलिनेशन, आणि जी आपण मानलेली आहे तिला आपण बोललो क्रॉस पोलिनेशन. म्हणजे अशा स्वतः स्टोरी तुम्ही काय करा, क्रिएट करा. आता ह्या स्टोरी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला एकदम फिट लक्षात राहील. तुम्हाला कधीही रट्टा म्हणजे घोकणपट्टी करायची गरज लागणार नाही, कारण तुमच्या कॉन्सेप्ट खूप क्लिअर असणार आहे. तुम्हाला इझिली त्या पेपरमध्ये म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसाल त्यावेळी इझिली तुम्हाला आठवतील आणि तुम्ही तुमचं स्वतःचं ओन आन्सर क्रिएट करू शकता. तुम्हाला जास्त स्ट्रेस पण येणार नाही आणि तुम्ही इझिली आन्सर पण तुमचं लिहू शकता. त्याच्यानंतर शेवटची आहे आपली की स्पेस्ड रिव्हिजन. म्हणजेच काय, आता आपण एखादी गोष्ट केली म्हणजे एखादा चॅप्टर केला तर तुम्हाला तो किती ऍटलिस्ट लक्षात राहू शकतो, 1 ते 2 दिवसापर्यंत, जास्तीत जास्त आपण आठवडाभर म्हणू शकतो लक्षात राहू शकतो.
पण आपण ते जर का 1 महिन्याने बघितलं तर ते लक्षात राहू शकतं का? नाही. म्हणून काय करायचं, तर तुम्ही सतत रिव्हिजन करत राहायचं की ह्या चॅप्टरमध्ये ज्या शॉर्ट नोट्स आहेत तेवढं जरी तुम्ही रिवाइज करत गेला तरी तुम्हाला नक्की लक्षात राहू शकते की ह्या चॅप्टरमध्ये काय आहे, किती आहे, कसं करायचं आणि किती महत्त्वाचं आहे. ते तुम्ही जर का सारखं रिवाइज करत राहिला तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही की छान मार्क्स आणण्यापासून. आणि ह्याच मेन स्टेप्स आहेत की पहिलं काय आहे की तुम्ही जो चॅप्टर करताय तो ॲटलिस्ट 3 वेळा वाचायचा. म्हणजे पहिल्या रीडिंगमध्ये तुम्हाला लक्षात येणार नाही, पहिल्या रीडिंगमध्ये ॲटलिस्ट कळेल की ह्याच्यात काय आहे, दुसऱ्या रीडिंगमध्ये बऱ्यापैकी कळेल, तिसऱ्या रीडिंगमध्ये तुमच्यात बऱ्यापैकी कॉन्सेप्ट कुठल्या आहेत त्या तुम्हाला समजत जातील. तर दुसरा पॉईंट सांगितला पण त्याच्याविषयी काय करा, तुम्ही शॉर्ट नोट्स काढा. म्हणजे तुम्हाला जो काय समजला त्याचा एक माइंड मॅप क्रिएट करा की ह्याच्यात काय आहे, किती आहे, कसं आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे हे सगळं बघायचं. तिसरी गोष्ट काय सांगितली आपण की तुम्ही जे वाचले त्याचं काय करा, ऍक्टिव्ह रिडिंग म्हणजे एक शेवटचं वाचून घ्या की व्यवस्थित कसं कसं आहे. त्याच्यानंतर आपण सांगितलं की तुम्ही काय करा त्याच्यावर की त्याची तुमची एक स्वतःची स्टोरी क्रिएट करा. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं की तुम्ही जे करले, आता तुम्ही सगळं झाले, तुमच्या बऱ्यापैकी चॅप्टर काय आहे ते लक्षात आलेलं असेल, त्याची फक्त काय करायची महिन्यातून एकदा, कारण बऱ्यापैकी आपल्याला लक्षात राहत नाही. त्यामुळे तुम्ही रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं. तर तुम्ही रिव्हिजन करत राहा आणि एवढे जर स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच छान मार्क्स तुम्ही घेऊन याल. तुम्ही ॲव्हरेज मार्क्सपासून गुड मार्क्सपर्यंतचा प्रवास तुमचा इझिली छान होऊन जाईल. फक्त ह्या स्टेप्सला तुम्ही कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी चळवळ या यूट्यूब चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण तुमच्यासाठी असेच नवनवीन छान लवकर घेऊन येऊ. धन्यवाद.